नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। आज आपण मेथीच्या भाजीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। चला तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। मेथीच्या भाजीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं ओवा घेतलेला आहे 1 चमचा, जिरे 1 चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत 5 ते 6। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण मेथीची भाजी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने। हे पहा अशा पद्धतीने मी भाजी चांगली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता भाजी धुवून झाली, आता तिला आपण बारीक चिरून घ्यायची आहे। भाजी बघा अशी बारीक चिरून झाली। आता एका मोठ्या ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। नंतर आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। तीळ घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हळद घालायची आहे, पाव चमचा। हळद घातल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे बारीक वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे, 2 चमचे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। नंतर आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी घालायची। हे पहा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये सर्व मेथी घातलेली आहे। मेथी घातल्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं मळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण मेथीला पाणी सुटतं। आता हे पहा मी अशा पद्धतीने हे थोडंसं मळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला लागलं तर आपण याच्यामध्ये पाणी घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे पहा मी याचा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। 15 मिनिटांनी पीठ भिजल्यानंतर त्याच्यातीलच एक गोळा घेऊन आपण अशी चपाती लाटून घ्यायची आहे। हे पहा मी अशा पद्धतीने ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं पांढरं तीळ पसरवायचं आहे, म्हणजे छान अशा पुऱ्या मस्त दिसतील तळल्यानंतर। तीळ बघा मी असं पसरून घेतलेलं आहे। आता एका वाटीने किंवा कोणत्याही झाकणाने तुम्ही याचे गोल पाडू शकता। मी बघा वाटीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे गोल पाडून घेतलेले आहेत। आता सर्वच पिठाचे मी अशा पद्धतीने गोल पाडून घेतलेले आहेत। आता याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं। तेल चांगलं तापलं की या पुऱ्या आपण याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत। हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण या पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सुद्धा पुऱ्या आपण तळून घेऊयात। आता हे छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेऊयात। मस्त बघा मेथीच्या पुऱ्या कशा छान झालेल्या आहेत। लहान मुले मेथीची भाजी खात नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मेथीच्या पुऱ्या त्यांना करून देऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने मेथीच्या मस्त खमंग पुऱ्या तयार झालेल्या आहेत। ह्या तुम्ही दह्यासोबत किंवा अशाही खाऊ शकता, खूप छान लागतात। मस्त गरमागरम मेथीच्या पुऱ्या तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।